मुंबईच्या भायखळा परिसरात मोहरम दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचं समोर आलंय। फैयाज निसार प्रेमची नावाच्या व्यक्तीनं 4 जणांना पेनकिलरच्या गोळ्या असल्याचं सांगत चक्क उंदीर मारण्याच्या गोळ्या दिल्यात। धक्कादायक बाब म्हणजे 4 पैकी एका जणाची प्रकृती बिघडली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। संबंधित आरोपीकडून 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्यात। या आरोपीनं उंदीर मारण्याच्या 30,000 गोळ्या मागवल्या होत्या, तसंच 50,000 किलो झिंक फॉस्फाईड मागवलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे। आरोपी प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या आरोपीचे इराण सोबतचं कनेक्शनही समोर आलंय आणि त्यामुळे त्यानं 30,000 लोकांचा घातपात करण्याच्या उद्देशाने कृत्य केलं का असा सवाल आता उपस्थित होतोय। तर लोकांना उंदीर मारण्याच्या पोलिसांनी त्या ठिकाणी एक व्यक्तीला विचारपूस केली जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता आणि कुठली परवानगी न घेता तो वाटप करत होता, म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जे साठा होता ते जप्त केला। 30,000 एम्प्टी कॅप्सूल्स त्याने ऑर्डर केली होती ऑनलाईन आणि त्याने हे सगळी कॅप्सूल्समध्ये 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड भरून लोकांना वाटप करण्याच्या जे साजिश होती ती केली होती। परंतु मुंबई पोलिसांची सतर्कतामुळे, हुशारीमुळे आणि मेहनतीमुळे हे खूप मोठे जे त्रासदी आहे, ही खूप मोठी जे दुर्घटना आहे हे टाळण्यात आलेली आहे। तर लोकांना उंदीर मारण्याच्या गोळ्या देणारा हा आरोपी नेमका कोण आहे आपण पाहूया। या आरोपीचं नाव आहे फैयाज निसार प्रेमची, वय आहे 39 वर्ष, पेशाने तो शिक्षक आहे। तर तो पुण्याचा रहिवासी असून गेल्या 15 दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास होता। तर आरोपी फैयाज प्रेमची घटस्फोटीत असल्याचं समजतंय। आरोपीची बहीण फिजिओथेरपिस्ट असून इराणमध्ये नोकरीला आहे। तर बहीण आणि आई इराणमध्ये वास्तव्यास असतात। तर आरोपी फैयाज प्रेमजीचा गेल्या वर्षी 3 वेळा इराणचा दौराही झाल्याचं समजतंय। तर कुणाच्या दबावात येत घातपाताचा डाव आखला का याचा तपास सध्या केला जातोय। नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्तीचा आदेश जारी होऊन 5 दिवस उलटून गेलेत। मात्र तरी देखील त्यांनी अजूनही आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेला नसल्यानं विविध चर्चांना उधाण आले होते। मात्र ते सोमवारी नागपूरची सूत्र हाती घेणार असल्याचं स्पष्ट झालंय। नवी मुंबईतील हिंदू संमेलनामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या स्तुतीपर भाषणाच्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले असताना त्यांना राजकीय विरोधाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत। गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे। तर अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पुण्याचं केतन अग्रवाल हत्या प्रकरण ताजं असताना सांगलीच्या विश्रामबागमध्ये पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे। आनंद हनुमंत सरचे असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव असून त्याच्या पत्नीनं झोपेतच त्याची गळा आवळून हत्या केली आहे। त्यानंतर तिनं त्याला रुग्णालयातही दाखल केलं होतं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे दिसल्यानं पोलिसांना संशय आला आणि तपासाची चक्र फिरवली असता पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकरानं हत्या केल्याचं उघड झालंय। गुरुवारी पहाटे पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर तिनं प्रियकराला बोलावून घेतलं। पतीचे पाय ओढणीने बांधल्यानंतर दोघांनी छातीवर बसून त्याचा जीव घेतला। या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। आनंद हनुमंत सरजे, वय वर्ष 28, यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले। तपास केला, चौकशी केली, तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे। सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे। मंगळुरू तिहेरी हत्याकांडानं हादरले। प्रेमसंबंधांना विरोध केल्यानं तरुणीनं आई वडील आणि धाकट्या बहिणीची निर्घृणपणे हत्या केली आहे। पोलिसांनी मारेकरी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे। श्वेता असं आरोपी तरुणीचं नाव आहे। हत्येच्या 2 महिन्याआधीच श्वेता तिचा प्रियकर केनेथ सोबत त्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेली होती। जेव्हा तिथे आई वडील तिला भेटायला आले
तेव्हा त्यांच्यात वाद झाला. या वादातून तिनं आई वडील आणि बहिणीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर हे जोडपं घटनास्थळावरून पळून गेले. दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी एक विशेष पथकही तयार केलंय. 23 तारखेला पुदुच्चेरी रेल्वे स्थानकाजवळ श्वेताला अटक करण्यात आली आहे. मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे, मात्र अद्याप खरीपाच्या पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस पडेल या आशेनं व शेतातील शेततळ्यात शिल्लक असलेल्या पाण्यावर पेरणीचा प्रयोग केला जातोय. सध्या हवामान खात्यानं पाऊस कमी पडेल असा अंदाज व्यक्त केलाय. मात्र कमी पावसात कपाशी, सोयाबीन, मका हे कमी पाण्यात येणारी पिकं असल्यानं सध्या शेतात शेतकरी बोडखे यांनी मका पिकाची पेरणी केली आहे. कमी पावसावर पिकं घ्यायचे म्हटल्यानंतर कापूस झालं, सोयाबीन झालं आणि मका हे 3 पिकच आहे कमी पाण्यावर येणारे. त्यामुळे आम्ही सुरुवातीला मका लावणार, नंतर थोडासा जर पाऊस झाला किंवा पेरणीयोग्य पाऊस झाला तर पेरणी करणार. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरासह तालुक्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. शहरातील मुजावरपुरा या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे लोकांचे चांगलेच हाल झाले. या पावसाचा जोर इतका होता की सुवर्णा नदीसह इतर नद्या आणि नालेही प्रवाहित झाले. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील 12 साध्या उपनगरीय लोकल सेवांचं सोमवारपासून वातानुकूलित सेवांमध्ये रूपांतर होणार आहे. सध्याच्या विना वातानुकूलित सेवांच्या जागी या वातानुकूलित सेवा सुरू होतील. या बदलामुळे मध्य रेल्वेवरील एकूण वातानुकूलित उपनगरीय सेवांची संख्या 120 पर्यंत वाढेल. यामध्ये हार्बर लाईनवरील 28 आणि मुख्य मार्गावरील 92 सेवांचा समावेश असेल. सोमवार ते शुक्रवार मेन लाईनवर चालणाऱ्या वातानुकूलित सेवांची एकूण संख्या यामुळे 92 पर्यंत वाढेल. हार्बर मार्गावर सध्या वातानुकूलित सेवांची एकूण संख्या 28 आहे. मुंबई विभागातील मुख्य मार्ग आणि हार्बर लाईनवर एकूण उपनगरीय एसटी सेवांची संख्या 120 पर्यंत वाढेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.